अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अपडेट इंडिया टीव्हीशी आपलं वेलकम आहे सर. आमदार संजय देरकर साहेब शिक्षकांच्या कमतरतेच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून 207 शिक्षक स्वयंसेवकांना मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामागची संपूर्ण प्रक्रिया आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न आपण प्रथम कधी आणि कसा शासनाच्या निर्देशाने सांगायचा. शिक्षकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पवित्र त्या अजूनपर्यंत झालेल्या आहेत आणि जेव्हापासून मी आमदार म्हणून या मतदारसंघात काम करत आहे तेव्हापासूनच हा प्रश्न येत आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक नाही, शून्य शिक्षकीय शाळा आहे. ते मागल्या वर्षापासून सुरू आहे. मागल्या वर्षापासूनच पाठपुरावा करत आहे. एज्युकेशन ऑफिसर असो की शेवटी काही न झाल्यामुळे मला शेवटी विधानसभेत हा प्रश्न उचलावा लागला. म्हणून त्याची प्रचिती म्हणून आता 207 शिक्षक आमच्या या वनी, मारेगाव, झरी, पांढरकवड आणि राळेगाव याच्यासाठी आम्ही असा प्रयत्न केला आणि तो तसेच आहे. या निर्णयासाठी नेमका किती पाठपुरावा करावा लागला सर? तब्बल 1 वर्ष झालं आम्ही याच्यात पाठपुरावा करत आहोत. परंतु हा पाठपुरावा तात्पुरता झाला, कारण ते शिक्षण सेवक कंत्राटी पद्धतीनं देण्यात येत आहोत. त्याच्यामुळे हा वर्षभरासाठी तात्पुरता झाला आणि यानंतर पवित्र पोर्टलमध्ये जे काही शिक्षक येतील त्यावेळेस याचा पूर्ण पाठपुरावा पूर्ण शिक्षक त्यावेळेस आपल्या या विभागात मिळेल. 207 शिक्षकांची नियुक्ती कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या निकषावर होणार आहे सर? 207 शिक्षकाची नियुक्ती ही 5 विभागात होत आहे, 5 तालुक्यात होत आहे. त्यातले 3 तालुके वनी, मारेगाव, झरी आहे आणि पांढरकवड आणि राळेगाव असे 5 तालुके आहेत. आणि याचे निकष असा आहे की हे थर्ड पार्टी त्याचं हे निघणार आहे, निवेदन निघणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व शिक्षक आम्हाला या ठिकाणी प्रत्येक शाळेवरती मिळणार. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना याचा नेमका काय फायदा होणार सर? आता बघा, पवित्र पोर्टलचे शिक्षक अजून आले नाही, तर ते अजून होत नाही. शासनाला असं वाटतं की शासनाला या शाळा बंद करायच्या, कारण प्रायव्हेट स्कूलला त्यांचं जास्त महत्व देत आहे. अशा परिस्थितीत आम्ही कुठेतरी त्यांना मुलांना न्याय मिळाला पाहिजे, तिथे शिक्षक असला पाहिजे, म्हणून आम्ही याचा पाठपुरावा केला. प्रत्येक शाळेत शिक्षक मिळाला पाहिजे. शिक्षक राहिला तरच शिक्षण मिळतील. इथं शिकणारे जो विद्यार्थी आहे ते विद्यार्थी गरीब वर्गाचे, शेतकरी वर्गाची मुलं आहेत आणि त्यांना प्रायव्हेट शिक्षण घेताना जे काही पैसे फीस लागतात अतिशय जास्त आहे आणि जिल्हा परिषद शाळेत फीस लागत नाही. अशा परिस्थितीत तिथं शिक्षक घ्यायला पाहिजे म्हणजे आमची मागणी होती. या शिक्षकांना कामावर रुजू होण्यासाठी किती कालावधी लागेल सर? आता जवळपास 5-7 दिवस झाले त्यांनी ऑर्डर काढली, कलेक्टरनी क्रमांक काढली की आता शिक्षणाधिकाऱ्याकडे जाईल. शिक्षणाधिकारी त्यात टेंडर काढतील आणि टेंडर काढून जो टेंडर घेतील त्याच्या मार्फत शिक्षक नेमल्या जातात. त्याला कालावधी जवळपास 15 ते 1 महिना लागला. शिक्षक भरतीची कायमस्वरूपी प्रक्रिया कधी सुरू होईल? स्वयंसेवक हा तात्पुरता उपाय आहे का सर? असं मला वाटत नाही. तात्पुरता असला तरी शेवटी आवश्यक आहे, शिक्षक असला पाहिजे. परंतु पवित्र पोर्टलचे सुद्धा शिक्षक आता लवकरच भरती आहे. ते सुद्धा आम्ही आता शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सुद्धा सांगितलं की पवित्र पोर्टल आले म्हणजे परमनंट व्यवस्था होईल. मंजूर झालेल्या निधीचा वापर कसा होणार आणि त्यावर देखरेख कोण करणार आहे सर? कलेक्टरनी क्रमांक दिली, त्यानंतर आता शिक्षणाधिकाऱ्याकडे हा सगळा पैसा आहे ना आणि त्यानंतर निविदा निघाल्यानंतर त्यांना त्या पद्धतीने महिन्याचा जो काही पगार ठरवला असेल त्यांनी तो त्याच क्षेत्रातील त्याच गावातील सुशिक्षित शिक्षक सुशिक्षित त्यांना जे काही दिली लागते ग्रॅज्युएशन त्या पद्धतीची भरती त्या ठिकाणी होणार आहे. आणि प्रत्येक गावातील नसेल त्याला
आजूबाजूच्या गावातील शिक्षकांना प्राधान्य देऊ. अजूनही शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांसाठी पुढील काय योजना आहे सर? यात आता फक्त आम्ही जवळपास 300 शिक्षकांची मागणी केली. आम्ही त्यात फक्त 207 मिळालं. अजूनही शिक्षक भरती लागणारच आहे. या पवित्र पोर्टल आलं तर ही सुद्धा शिक्षक यात सुद्धा शिक्षक येतील आणि त्यानंतर पुढची होती. ओके सर. विरोधक म्हणत आहे हा निर्णय उशिरा झालाय, त्यांच्या टीकेवर तुम्ही काय उत्तर द्याल सर? तर विरोधकांनी कधी मागणीच केली नाही, ते काय बोलणार? आम्ही सातत्याने प्रश्न उचलत आहोत. इथं नाही झालं तर आम्ही विधानसभेत सुद्धा हा प्रश्न मांडला, आम्ही पायऱ्यावर बसलो, निवेदनं दिली. या सगळ्या गोष्टी करायला विरोधक असल्यामुळे ते सत्ताधारी लोक बोलणारच. पण ही जिम्मेदारी खरं पाहतो म्हणलं तर सत्ताधाऱ्याची आहे, शिक्षण मंत्र्याची आहे, मुख्यमंत्र्याची आहे. कारण शिक्षण ही प्राथमिक गरज आहे. शिक्षक हे दिलंच पाहिजे. शिक्षणासाठी ज्या ज्या सोयी करायला पाहिजे. कारण शिक्षणासाठी तुम्ही बाकीच्या सोयी करता, परंतु शिक्षकच दिले नाही तर विद्यार्थी पुढे जाणार. याचा पाठपुरावा केला म्हणून हे आले, तर विरोधक तर बोलणारच. राईट सर. आपल्या मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात पुढील 2 वर्षाचा रोडमॅप काय आहे सर? पुढील 2 वर्षाचा रोडमॅप आहे की प्रत्येक शाळेमध्ये परमनंट शिक्षक आला पाहिजे. तिथं सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे. स्मार्ट स्कूल्स झाल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या गोरगरीब जनतेला, आदिवासी मुलांना त्यातून फायदा होईल. या पद्धतीचं कार्य याच्या पुढे 2 वर्षात केलं जाईल. मतदारसंघातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आपण कोणता संदेश द्याल सर? पालकांना तर हा संदेश देऊ की त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाऊ नये. जिल्हा परिषदचं शिक्षण एकदम चांगलं आहे आणि आपल्याला तिथं खर्च सुद्धा लागत नाही. हे प्रायव्हेट स्कूलवाले आमिष दाखवतात आणि आपल्या शाळेतून विद्यार्थी पळवून नेतात. ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे. आणि शिक्षकांना सुद्धा माझं सांगणं आहे की त्यांनी आपलं शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. आपले मुलं चांगले शिक्षित झाले पाहिजे. इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा प्रायमरी पासून सुरू केलं पाहिजे, असा माझा त्यांना संदेश आहे. नक्की सर. सर, तुम्ही आमदार झाले, निवडून आल्याबरोबर शिंदोला गावचा जो मेन प्रश्न होता, लोकांच्या जे जमिनी मन त्याच्या आहे म्हणून असं केलं होतं, पण तो तुम्ही विषय मांडलेला आहे सर संसदमध्ये. त्याच्यावर तुम्हाला शासनाकडून काय प्रतिक्रिया मिळाली आहे का सर शिंदोला गावाची? शिंदोल्या गावाचा जो शासनाची माहिती जमीन देवस्थानची होती, ही देवस्थानची जमीन जवळपास 300 शेतकरी तिथं या जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून तिथं शेती वाहत आहे. आणि एकदम त्यांनी नवीन जेव्हापासून 7-12-8 कॉम्प्रोमाइज झाला त्यावेळेस त्यांचं नाव निघून गेलं. त्याच्यामुळे त्यांना ज्या सोयी मिळायच्या त्या मिळत नव्हत्या. त्यामुळे हा मी प्रश्न विधानसभेत मांडला, त्या संबंधित मंत्र्याला भेटलो आणि तो मार्गी लावला, परंतु काही त्याच्यात अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं नाही. परंतु हा प्रश्न त्यांच्या दरबारी मांडण्याचा मला योग आला आणि मी मांडला आणि पुन्हा याच्या पुढे सुद्धा तो पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या जमिनी मिळवून द्यायचा मानस माझा आहे. ओके सर. अपडेट इंडिया टीव्हीशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.